तर मुंबईच्या उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागात पाणी साचलेले, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झालाय। तर मुंबईतील अंधेरी असेल, हिंदमाता, दादरमधील हा परिसर असेल, वडाळा असेल, गांधी मार्केट, दादर पारसी कॉलनी असेल, त्याचबरोबर परळ स्थानक असेल, या सगळ्या परिसरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी आज मुंबईमध्ये हा मुसळधार पाऊस बरसतोय। काल रात्री देखील मुसळधार पाऊस बरसत होता आणि आज सकाळपासूनच मुंबईच्या या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेलेत। शुभम, मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसतोय, काय अधिक अपडेट? अंकिता, मागील 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग दिसून येत आहे आणि आज सकाळपासूनच जे आहे मुंबईमध्ये चांगलाच पाऊस बरसताना दिसून येत आहे। आता दुपारचे 12 वाजलेले आहेत। सकाळपासून जे आहे मुंबईमध्ये चांगलीच पावसाची बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। पाऊस जो आहे कुठेतरी आपला जोर कमी नाही करत आहे मुंबईमध्ये। सध्या मी दृश्य तुला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने सध्या व्हिजिबिलिटी आहे मुंबईची, ही मी तुम्हाला दाखवू इच्छितो। कारण की ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठेतरी धुकमय वातावरण जे आहे ते देखील मुंबईमध्ये आता दिसून येत आहे। लांबचे दृश्य किंवा इमारती असतील त्या आता दिसून नाही येत आहेत। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत। अनेक कार्यक्रम जे आहेत ते देखील रद्द करण्यात येत आहेत। शाळांना देखील सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात येत आहे। खरं बघायला गेलं तर आता मी मुंबईतील सांताक्रूज विमानतळ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची मी दृश्य तुम्हाला दाखवू शकतो की समजा पाऊस असाच काही तास असाच पडत राहिला आणि व्हिजिबिलिटी समजा कमी झाली तर याचा परिणाम मुंबईतील जी एअरपोर्टची जी वाहतूक असते, जी एअरलाईन्स असतात त्याच्यावर देखील होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। मी आत्ताच मुंबई विमानतळाशी काही आपले सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केला। त्यांनी सांगितलं की सध्याची परिस्थिती ठीक आहे, पण समजा आता हायटाईड सांगण्यात आलेली आहे। हायटाईड नंतर परिस्थिती जी आहे ती देखील बिघडू शकते, कारण की वारे ज्या वेगाने वाहणार आहेत त्यानुसार कुठेतरी विमानसेवा ही देखील विस्कळीत होण्याची शंका जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। व्हिजिबिलिटी आपण बघू शकतो, दृश्यमानता आपण बघू शकतो, कशा पद्धतीने समोरच्या इमारती जी आहेत त्या देखील या ठिकाणी दिसून नाही येत आहेत। त्याच्याच खाली समजा बघायला गेलं तर वाहतूक जी आहे ती देखील चांगलीच विस्कळीत झालेली दिसून येत आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पश्चिम द्रुतगती महामार्ग या ठिकाणचे मी दृश्य आता तुम्हाला दाखवत आहे। कशा पद्धतीने वाहन चालक जे आहेत आपली वाट काढताना दिसून येत आहेत। पहाटेपासूनच या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली दिसून येत आहे। ज्या ठिकाणी आपल्याला अंधेरी असेल, अंधेरीवरनं बँड्रा किंवा दादरला जायला निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच आता या पावसाचा परिणाम वाहतूक कोंडीवर असेल, हवाई वाहतुकीवर असेल, त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।